नमस्कार मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या आपल्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, त्याच पद्धतीने DMAR आहे, ZP आहे, महानगरपालिका आहे आणि या विविध ठिकाणी औषध निर्माण अधिकारी या पदाच्या जाहिरातीमध्ये समावेश होतो. तर येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही आहे DHSC मोठ्या पद्धतीने भरती येऊ शकते. यासाठी फार्मसी ऑफिसर या जे की पदाचा जो अभ्यास आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की डायरेक्शन अकॅडमीमध्ये फार्मसी ऑफिसर या पदासाठी एक बॅच सुरू आहे आणि या बॅचमध्ये विशेषतः टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण सिलेबस हा कव्हर केलेला आहे. आपल्याला माहीत आहे या जर सिलेबसची जर व्याप्ती आपण बघितली, आपला जो काही टेक्निकलचा भाग आहे या व्यतिरिक्त आपल्या ज्या क्वेश्चन पेपरमध्ये नॉन टेक्निकल सुद्धा हा खूप अतिशय महत्त्वाचा भाग आहे. नॉन टेक्निकलमध्ये एक साधारणतः जर विचार केला आपला जो एक मराठी हा एक सब्जेक्ट आहे. मराठीसाठी आपल्याला त्यानंतर इंग्रजी हा एक सब्जेक्ट आपल्याला येतो. त्याच पद्धतीने गणित व बुद्धिमत्ता आणि त्यानंतर आपला आहे GKचा जनरल नॉलेज. असे 4 हे जे सब्जेक्ट आहे ते नॉन टेक्निकल या रिलेटेड आहे. आणि त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो आहे आपला टेक्निकल. जर आपण या 2 विषयांची किंवा 2 पार्टची जर व्याप्ती बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल यांचं जर वेटेज बघितलं आपल्याला इथे साधारणतः 20% वेटेज हे आपल्या नॉन टेक्निकल विषयामध्ये आहे आणि 80% वेटेज हे आपल्या टेक्निकल या विषयाशी निगडीत आहे. जर आपण बघितलं तर इंग्लिश फार्मसी ऑफिसरचा आपला जो जुना क्वेश्चन पेपर होता किंवा जुना सिलेबस होता त्यानुसार आपण याची जर रचना केली तर आपल्याला इथे दिसून येतं की जो मराठी विषय आहे आपला मराठी ह्या विषयामध्ये साधारणतः मराठी भाषेचे जे काही व्याकरण आहे, मराठी व्याकरण यावर विविध प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. त्याच पद्धतीने त्यानंतर जो आहे भाषा सौंदर्य हा एक दुसरा मराठी भाषेचे सौंदर्य आणि यामध्ये काय काय येतं, विविध अलंकार त्यानंतर शब्दार्थ त्यानंतर प्रयोग त्याच पद्धतीने विरुद्धार्थी शब्द यांचा समावेश होतो. त्यानंतर आपण जर बघितलं मराठी भाषेमध्ये त्या पद्धतीने जे काही विविध फेमस मराठी साहित्याचे लेखक आहे आणि त्यांचे काही फेमस कादंबरी असो किंवा समाज जीवनावर आधारित त्यांचे काही पुस्तकं असो, ज्यांना विशेषतः आपले काही पुरस्कार लाभलेले आहे, त्या पुरस्कारावर आधारित काही लेखक आणि त्यांची पुस्तके हा सुद्धा एक नेहमी येणारा घटक आहे, लेखक व पुस्तके. अशा पद्धतीने हा मराठीचा सिलेबस आपल्या अभ्यासक्रमामध्ये निगडीत आहे आणि यावर साधारणतः 5 गुणांसाठी 5 क्वेश्चन हे ठरलेले असतात. 5 क्वेश्चन आणि 5 मार्क्स. त्याच पद्धतीने दुसरा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तो आहे इंग्लिश. जर इंग्लिशमध्ये आपण जर बघितलं तर इंग्लिश सुद्धा आपल्यामध्ये सर्वप्रथम जे आहे इंग्लिशमध्ये एक आहे इंग्लिश ग्रामर. हे इंग्लिश ग्रामरमध्ये साधारणतः जे काही सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, सेंटेन्सचे स्ट्रक्चर यावर आधारित प्रश्न असतात. त्याच पद्धतीने जे काही विविध ग्रामरचे पार्ट्स असतात त्यामध्ये नाऊन झालं, वर्ब झालं, ॲडजेक्टिव्ह झालं, ॲडव्हर्ब झाले, त्याच पद्धतीने प्रोनाउन्स झाले. यावर याचं उपाययोजन म्हणजे याचा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आपल्याला
इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्याला दिसून येतात। त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये आहे सिनोनियम्स, त्यालाच आपण समानार्थी शब्द म्हणतो मराठीमध्ये। त्याच पद्धतीने जे आहे अँटोनियम्स आहे, त्यानंतर विविध फ्रेजेस आहे, यावर आधारित इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात। आणि इंग्रजी भाषेचं वेटेज सुद्धा आहे 5 गुण, 5 क्वेश्चन 5 गुण, या पद्धतीने हे ठरलेलं असतं। त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे गणित आणि बुद्धिमत्ता। आणि गणित आणि बुद्धिमत्ता जर विचार केला, गणित व बुद्धिमत्ता याचा जर विचार केला तर साधारणतः याचे पण 5 क्वेश्चन आणि 5 गुणांसाठी याचं वेटेज हे ठरलेलं आहे। आणि गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये विविध टॉपिक्स आहे, ज्यामध्ये आपल्याला माहित आहे की आकृतीच्या बेसवर काही क्वेश्चन असतात, त्याला आपण व्हर्बल रिझनिंग आणि नॉन व्हर्बल रिझनिंग असे म्हणतो। त्यामध्ये दिशा ओळखणे, नातेवाईक संबंध, ब्लड रिलेशन, त्याच पद्धतीने आकृत्यांवर उलटी आकृती, सुलटी आकृती, पाण्यातली आकृती, याबद्दल विविध प्रश्न हे आपल्या बुद्धिमत्ता या घटकाशी निगडीत असतात। आणि गणित या घटकाशी निगडीत असणारे जे काही विषय असतात ते म्हणजे आपली शेकडेवारी आहे, नफा तोटा आहे, त्याच पद्धतीने जे आपण बिझनेस मॅथमॅटिक्स म्हणतो, जी शेकडेवारी, बँकिंगचे नफा तोटा, हे जे आहे हे गणित या विषयाशी संबंधित असतात। आणि चौथा जो विषय आहे आपला तो आहे जीके। तर जीकेचा विषय आहे जीके हा सुद्धा 5 क्वेश्चन 5 गुणांसाठी आपल्या फार्मसी ऑफिसर या पदासाठी असतो। आणि यामध्ये जर आपण बघितलं, जीके मध्ये सर्वसाधारणतः एक जनरल नॉलेजचे क्वेश्चन आपल्याला आढळून येतात, जनरल सायन्सचे काही क्वेश्चन आढळून येतात। त्याच पद्धतीने हिस्ट्रीवर सुद्धा काही क्वेश्चन आहे आपल्याला, हिस्ट्री यामध्ये महाराष्ट्राचा हिस्ट्री, त्याच पद्धतीने आपला भारताचा इतिहास, यावर सुद्धा बरेचसे क्वेश्चन आढळून येतात। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा विषय हा आपला असेल तर तो आहे भारतीय राज्यघटना। या भारतीय राज्यघटना या विषयामध्ये आपल्याला शिकायचं आहे की भारतीय संविधान काय आहे, संविधानाचे विविध कलमे कोणते असतात आणि त्यामध्ये मूलभूत हक्क कोणते असतात, मूलभूत अधिकार कोणते असतात, त्याच पद्धतीने विविध जे काही कॉन्स्टिट्यूशनल आयोग असतात त्याची सुद्धा आपल्याला माहिती ही भारतीय राज्यघटना या विषयाशी संबंधित आहे, भारतीय राज्यघटना। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे आपल्या इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड भारतीय अर्थव्यवस्था। आणि भारतीय अर्थव्यवस्था या घटकाचा जर विचार केला आपण, भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये साधारणतः आरबीआय, त्यानंतर जे काही विविध बँका आहे त्या बँकेचं फंक्शन काय आहे, त्याच पद्धतीने किंमत वाढ याच्या रिलेटेड हे प्रश्न आपल्या सिलेबसच्या निगडीमध्ये असतात। त्याच पद्धतीने जो आहे नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे करंट अफेअर्स। या करंट अफेअर्समध्ये हा सुद्धा एक जनरल सायन्सचा पार्ट आहे। आणि करंट अफेअर्समध्ये साधारणतः जे काही निगडीत विविध पुरस्कार, विविध खेळ, विविध स्पर्धा यांच्या रिलेटेड हे प्रश्न आपल्या फार्मसी ऑफिसर या पदासाठी असणारा जीके मध्ये समावेश होतो। त्याच पद्धतीने जर आपण DMARचा मागच्या वर्षीचा विचार केला, त्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, त्याला आपण काय म्हणतो RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, या ऍक्टवर सुद्धा आपल्याला बरेचसे 1 किंवा 2 प्रश्न हे अवलंबून असतात किंवा येतात। अशा पद्धतीने फार्मसी ऑफिसर या विषयासाठी असणारा नॉन टेक्निकलचा सिलेबस हा आहे आणि यामध्ये 20% वेटेज आहे। हे सर्व नॉन टेक्निकलचे सगळे सब्जेक्ट, सगळे टॉपिक वाईज हे डायरेक्शन अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपल्याला घेतले जातात। त्याच पद्धतीने ही जी काही बॅच आहे यामध्ये सुद्धा हे सर्व टॉपिक क्लिअर होणार आहे। आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट। आता हा टेक्निकल सब्जेक्टमध्ये काय येतं, तर टेक्निकल सब्जेक्टमध्ये आपलं फार्मसीचं बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे आपल्याला फार्मसीच्या रिलेटेड प्रश्न येतात। तर फार्मसी
मध्ये आपल्याला साधारणतः आपले फार्मास्युटिक झालं, फार्माकोलॉजी झालं, फार्मास्युटिकल केमिस्ट्री झालं, फार्माकोग्नोसी झालं, त्याच पद्धतीने जे काही रेग्युलेटरी अफेअर्स आहे त्या रिलेटेड प्रश्न हे आपल्या एक्झाममध्ये येतात. जर आपण याचं डिटेल ॲनालिसिस केलं आपल्या फार्मसीच्या टेक्निकल सिलेबसचं, तर यामध्ये आपल्याला दिसून येतं सर्वात पहिला जो चॅप्टर आहे किंवा पहिला जो पॉईंट आहे तो आहे जनरल फार्माकोलॉजी. आता जनरल फार्माकोलॉजी हा जेव्हा विषय येतो, जनरल फार्माकोलॉजी आणि यामध्ये काय काय अंतर्भूत येतं की जे काही वेगवेगळे रिसेप्टर्स असतात, त्याच पद्धतीने रिसेप्टर्स असतात, विविध रिसेप्टरचे ॲक्शन कशा पद्धतीने होते, त्याच पद्धतीने एखाद्या ड्रगची जी काही ॲड्झॉर्प्शन, मेटाबॉलिझम वगैरे जे काही ॲक्टिव्हिटी असतात त्या कशा पद्धतीने होतात, त्याच पद्धतीने त्यानंतर जनरल फार्माकोलॉजीमध्ये जे काही ड्रग डोस वगैरे याच्या रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट असतात ते सर्व या आपल्या जनरल फार्माकोलॉजी या चॅप्टरशी निगडीत असतात. त्यानंतर जर आपण विचार केला यामध्ये साधारणतः दुसरे सुद्धा आपले जे आहे ते आहे डिफरंट टाइप्स जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग्स. कोणता? जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग्स. जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग. जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग्स हा एक चॅप्टर यामध्ये आहे. त्यानंतरचा जर पॉईंटचा विचार केला आपण यामध्ये साधारणतः जो आहे विविध डोसेस फॉर्म, विविध डोसेस फॉर्म. त्यानंतरचा आहे बायो अवेलेबिलिटी. त्यानंतरचा जो काही चॅप्टर आहे तो आहे रोल ऑफ अँटीबायोटिक्स. यामध्ये आपल्याला साधारणतः विविध अँटीबायोटिक्स आणि त्यांचे उपयोग कुठे कुठे होतात यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे क्लिनिकल फार्माकोलॉजी हा सुद्धा आपल्या रिलेटेड सब्जेक्ट आहे. त्यानंतर आहे इंडियन फार्माकोपिया. विविध फार्माकोपिया जे आहे त्या फार्माकोपियावर सुद्धा हे प्रश्न येतात. यामध्ये ब्रिटिश फार्माकोपिया झालं, इंडियन फार्माकोपिया, नंतर US झालं. या पद्धतीने हे प्रश्न हे विचारण्यात येतात. त्यानंतर जर आपण बघितलं जे काही आपला फार्मसी ॲक्ट यावर सुद्धा हे प्रश्न आपल्या सिलेबसमध्ये विचारून झालेले आहे. त्यानंतरचं जे आहे महत्त्वाचं आहे सध्या जे खूपच चर्चा आहे ते फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये आपल्याला साधारणतः याचे जे रिलेटेड F&D ॲक्ट जो आपला ॲक्ट आहे त्या ॲक्टवर विविध कलमे कोणते असतात, विविध शेड्यूल कोणते आहे, शेड्यूल AM काय आहे, त्यानंतर बायोलॉजिकल प्रोडक्टचं शेड्यूल कोणतं आहे यावर प्रश्न आपल्याला आपल्या टेक्निकल याच्यामध्ये विचारून येतात. त्यानंतर आहे ड्रग स्टोरेज, त्याच पद्धतीने लॉजिस्टिक, त्याच पद्धतीने इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जे कशा पद्धतीनं हे चालतं यावर आधारित सुद्धा आपले प्रश्न हे आपल्या फार्मसी ऑफिसरच्या एक्झाममध्ये विचारता येतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे रोल ऑफ फार्मासिस्ट इन द हॉस्पिटल. याच्याशी रिलेटेड हे सुद्धा आपल्याला प्रश्न हे आपल्या सिलेबसमध्ये विचारले येतात. अशा पद्धतीने आपण एक टेक्निकल सब्जेक्ट आणि एक नॉन टेक्निकल सब्जेक्ट यावर थोडक्यात आपण डिस्कशन केलं. यानंतरचं जे आहे आपण बघणार आहोत की जो काही मागच्या वर्षीचा DMARचा पेपर झाला त्यावर कशा पद्धतीने हे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहोत की अभ्यास करताना आपलं क्वेश्चनचं ॲनालिसिस आपण कशा पद्धतीने करावं. तर चला सुरुवातीचा जो काही प्रश्न आहे तो आहे पहिला प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. तर हा जो आहे हा मागच्या वर्षीचा DMARचा क्वेश्चन पेपर आहे. पहिला जो क्वेश्चन आहे ते बघा. इथे आपल्याला विचारलेला आहे
इथे आपल्याला काय विचारलेला आहे प्रश्न, एक डॅश डॅश कॅन बी डिफाइंड ॲज अ केमिकल सबस्टन्स ऑफ द नॉन स्ट्रक्चर अदर दॅन न्यूट्रिशन ऑर अन इसेन्शियल डायटरी इन्ग्रेडियंट विच प्रोड्युसेस द बायोलॉजिकल इफेक्ट. खालीलपैकी कोणाला एक डेफिनेशन विचारलेली आहे आणि ही डेफिनेशन कशाची आहे, ड्रग्सची. ड्रग्सची डेफिनेशन आपल्याला यावर आधारलेली आणि ड्रगची डेफिनेशन ही आपल्या फार्मसी जे काही F&A ऍक्ट आहे त्यामध्ये आपल्याला ड्रगची डेफिनेशन दिलेली आहे. त्यामध्ये काय झालेलं आहे की नॉन स्ट्रक्चर त्यास आणि जो काही बायोलॉजिकल इफेक्ट आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस करतो तो सबस्टन्स त्याला काय म्हणतो. आता जर आपण याचा ऑप्शनचा विचार केला तर मेडिसिन आणि ड्रग हे दोन अल्टरनेटिव्ह आपल्याला कन्फ्युजिंग वाटतात. आणि दुसरा आहे टॅबलेट आणि सिरप. हे तर डोसेस फॉर्म आहे त्यामुळे हे तर येणारच नाही. परंतु व्हॉट इज मेडिसिन अँड ड्रग. ड्रग हे ऍक्टिव्ह असतं, ऍक्टिव्ह API ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आपण त्यालाच काय म्हणतो ड्रग. आणि मेडिसिन काय, मेडिसिन हे लास्ट किंवा आपण फायनल जे आहे म्हणतो, सपोज टॅबलेट, सिरप किंवा एनी डोसेस फॉर्म त्याला काय म्हणतो आपण मेडिसिन. म्हणजे जर पॅरासिटामॉल ही आपण एक फक्त पॅरासिटामॉल ही इन्ग्रेडियंट घेतला तर आपण त्याला काय म्हणतो ड्रग. पण पॅरासिटामॉलची टॅबलेट जर आपण बघितली तर त्याला आपण काय म्हणतो मेडिसिन. ओके, त्यामुळे ड्रग्स आणि मेडिसिन यांची कन्सेप्ट ही वेगवेगळी आहे. ड्रग्स हा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असतो की ज्याचं स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे, त्याच पद्धतीने त्याचा बायोलॉजिकल इफेक्ट जो आहे तो सुद्धा आपल्याला माहित असतो कशा पद्धतीने होतं. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे हे बघा, हा जो क्वेश्चन आहे हा इंडियन फार्मसी ऍक्ट यावर विचारलेला आहे. आणि प्रश्न कसा विचारलेला आहे याच्यावर एक विचारला आहे, जी काही दी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे PCI, ही जी गव्हर्निंग बॉडी आहे बाय द नॅशनल फार्मसी ऍक्ट, ही कोणत्या वर्षी इनॅक्टेड झालेली आहे, म्हणजे कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे 1948. म्हणजे बघा प्रश्न विचारण्याचा जी काही पद्धत आहे ती आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. जे आहे द पास ऑन 4 मार्च 1948 हा ऍक्ट पास केलेला आहे. आणि PCI कॉन्स्टिट्यूशन द फर्स्ट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया वॉज सबसिक्वेंटली इस्टॅब्लिश इन 1949. ऍक्ट 48 चा आहे आणि 49 लाही इस्टॅब्लिश झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे तो आहे जे काही ड्रगचे क्लासिफिकेशन म्हणजे त्याच्या वर्किंग नुसार क्लासिफिकेशन वर हा प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज द अँटीपायरेटिक ड्रग्स, विच केमिकल क्लास और थेरोपेटिक एजंट कॅटेगराइज स्पेशली इंडिकेट टू रिड्यूस इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर जर वाढलेला असेल तर ते कमी करण्यासाठी जी काही आपण मेडिसिन घेतो त्यांना आपण काय म्हणतो. जर आपण ऑप्शनचा विचार केला तर आपल्याला अतिशय साधं गोष्ट अँटॅसिड आहे, सल्फर ड्रग आहे, ॲनेस्थेटिक ड्रग आहे आणि अँटीपायरेटिक. तर आपल्याला सर्वांना माहित आहे अँटी म्हणजे विरुद्ध, पायरेटिक म्हणजे काय टेम्परेचर, म्हणजे जे टेम्परेचर लोअर करतं ते काय झालं अँटीपायरेटिक. अँटॅसिड, त्यानंतर सल्फर ड्रग आणि ॲनेस्थेटिक हे तर आपल्याला ऑप्शन वरूनच दिसून येत आहे. त्यानंतरचा जर विचार केला आपल्याला हे बघा, तो हा अँटीबायोटिक जो आपण पॉइंट डिस्कस केला होता त्या अँटीबायोटिक वर हा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये अँटीबायोटिकची जी काही स्पेक्ट्रम ऍक्टिव्हिटी असते, कोणकोणते हे जे काही अँटीबायोटिक्स आहे ते नॅरो स्पेक्ट्रम किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम. तर हे जे काय आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे आहे ते रेंज ऑफ पॅथॉलॉजिकल डिस्टिंक्ट डिसीज कॉसिंग द मायक्रो ऑर्गॅनिझम. जे काही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक असतात त्यांची रेंज असते ही कोणती असते वाईड रेंज. वाईड रेंज म्हणजे काय, हे एक तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह
ग्राम निगेटिव्ह, या दोन्ही प्रकारच्या बायो जे काही आहे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावर ऍक्ट करतात आणि डिसीज प्रिव्हेंट करतात. यालाच काय म्हणतो आपण, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. आणि दुसरं कोणतं आहे, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक हे एकतर ग्राम पॉझिटिव्हवर ऍक्ट करतात किंवा ग्राम निगेटिव्हवर किंवा स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझमवर हे ऍक्ट करतात. तर यामध्ये आपल्याला जर एक्झाम्पल बघायचं असेल तर आपल्याला माहित आहे जे की एम्पिसिलिन आहे, त्यानंतर टेट्रासायक्लिन आहे, क्लोरॅम्फेनिकॉल आहे, हे जे काय आहे हे ब्रॉड स्पेक्ट्रम बायो हे झालेले आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. त्यानंतरचा आहे सायकोलॉजिकल कन्सेप्ट. म्हणजे बघा सायकोलॉजीवर सुद्धा आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला येतो. यामध्ये विचारलेला आहे, व्हेन वर्किंग टू असिस्ट अ पर्सन विथ physiological order which following the refer to the clinical condition rather than supportive intervention. म्हणजे इथं काय विचारलेलं आहे, हा ऍप्लिकेशन बेस आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि हा क्लिनिकल फार्मसीच्या रिलेटेड सुद्धा प्रश्न येऊ शकतो. क्लिनिकल फार्मसी इथं काय म्हणलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग रेफर टू द क्लिनिकल कंडिशन रॅदर दॅन सपोर्टिव्ह इंटरव्हेन्शन. म्हणजे काय की अशी कोणती क्लिनिकल कंडिशन आहे खालची की तिला ट्रीटमेंट करण्याची गरज आहे रॅदर दॅन सपोर्टिव्ह. तर फिजिओथेरपी झालं, सोशल सपोर्ट झालं, डिटॉक्सिफिकेशन झालं आणि डिप्रेशन झालं. डिप्रेशन हे त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर डिप्रेशन म्हणजे काय, तर प्रायमरी क्लिनिकल मूड डिसऑर्डर रिक्वायरिंग द फार्माकोलॉजिकल इंटरव्हेन्शन. त्याच पद्धतीने पॅथोफिजिओलॉजी काय, असोसिएटेड विथ द डिसरेग्युलेशन ऑफ द न्यूरोएस्थेमॅटिक सेरोटोनिन वगैरे हे फिजिओलॉजीमध्ये आपले बदल होतात, त्यामुळे आपल्याला डिप्रेशन येतं. सपोज आपलं जे काही केमिकल असतं सेरोटोनिन त्यानंतर नॉन इपिनेफ्रिन याच्या इम्बॅलन्समुळे सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं. आणि जर आपण याचं बॅलन्स केलं बाय द विविध ड्रग्स तर याचं बॅलन्स होतं. त्यामुळे याला म्हणलेलं आपण क्लिनिकल इंटरव्हेन्शन मस्ट आहे. त्यानंतरचा जर प्रश्न बघितला आपल्याला, हा जो प्रश्न आहे तो आहे अँटीबायोटिक्सवर आणि हा प्रश्न आहे स्ट्रिप्टोमायसिन, क्लोरमायसिटन आणि टेट्रासायक्लिन आर द क्लिनिकली सिग्निफिकंट एक्झाम्पल ऑफ द विच द फिजिओलॉजिकल ड्रग फॉर्म. म्हणजे असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात येतात की या ड्रगचे नाव दिलेले आहे आणि त्याचं क्लासिफिकेशन हे कोणत्या ड्रग्समध्ये येतं किंवा कशामध्ये येतं यावर प्रश्न हे आपल्याला दिसून येतात. तर हे कोणतं आहे, हे सर्व नाव आहे, हे आहे अँटीबायोटिक्स. त्यानंतरचा जर प्रश्नाचा विचार केला आपण तर आहे आपला फार्माकोलॉजीवर की फार्माकोलॉजी म्हणजे काय. फार्माकोलॉजीचं इथे डेफिनेशन विचारलेलं आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दिस सायंटिफिक स्टडीज ऑफ द ड्रग, त्याच पद्धतीने त्याचा फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑन द बायोलॉजिकल सिस्टीम अँड देअर थेरॉपॅटिक ऍप्लिकेशन याला काय म्हणतात. म्हणजे एखाद्या ड्रगचा एक कोणकोणता स्टडी करायचा, एखादा त्याचा फिजिओलॉजिकल इफेक्ट, त्याच पद्धतीने त्याचा थेरॉपॅटिक इफेक्ट. जर काही सायन्स जे स्टडी करणारं सायन्स त्याला काय म्हणतो आपण, फार्माकोलॉजी. त्यामुळे आपल्याला इथे माहीत पाहिजे वेगवेगळ्या जे काही फार्मसीमध्ये डिसिप्लिन आहे त्या डिसिप्लिनचा कन्सेप्ट, त्याचं नाव, ते कशावर ओरिजिन आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय स्टडी करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतरचा जे आहे आपला हा विविध जे काही बॉडी पार्ट्स आहे किंवा विविध ऑर्गन आहे त्या ऑर्गनचं सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, परंतु जेव्हा आपण याचं हे बघतो ऑप्शन पाहतो त्या ऑप्शनवरून आपण सहज इलिमिनेट करू शकतो. मोस्ट कॉम्प्लेक्स त्याच पद्धतीने हायली ऑर्गनाइज्ड ऑर्गॅनिक स्ट्रक्चर इन द युनिवर्स इज. यामध्ये ह्युमन आय आहे, ह्युमन ब्रेन आहे,
ह्युमन हार्ट आहे किंवा ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. ऑप्शन थ्रू गेलं आपल्याला माहित आहे सर्वात जे काही कॉम्प्लेक्स आहे ते आहे ह्युमन ब्रेन. ह्युमन ब्रेन हा खूप कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे मेकॅनिझम होतात, त्यामुळे आपण एक्झिस्ट झालेलो आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हा जो आहे हा आहे आपला epidemiological investigation that use an entire population or the community as the primary study is known as the ecological study. त्यानंतर field trial, case control. हा सुद्धा ऑप्शन थ्रू जर आपण गेलं तर आपल्याला लगेच याचं सोल्युशन मिळतं. याला काय म्हणतो आपण? इकोलॉजिकल स्टडी. म्हणजे एखादा डिसीज किंवा एखादा कोणताही व्हायरल इन्फेक्शन किंवा बायोलॉजिकल ओरिएंटेड इन्फेक्शन असेल तर हे लार्ज पॉप्युलेशन मध्ये जेव्हा फैलतं तेव्हा त्याच्यावर जे काही स्टडी केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो? इकोलॉजिकल स्टडीज. म्हणजे इंटायर पॉप्युलेशन किंवा कम्युनिटी यावर जे काही केलं जातं त्याला काय म्हणतो आपण? इकोलॉजिकल स्टडी. एपिडेमोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन ऑन द लार्ज कम्युनिटी किंवा पॉप्युलेशन. त्यानंतरचा प्रश्न आहे तो आहे हा आहे शेड्यूलवर. आपल्याला माहित आहे फार्मसी ऍक्ट किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट यामध्ये जे काही विविध शेड्यूल दिलेले आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा शेड्यूल जो आहे तो आहे शेड्यूल एम. शेड्यूल एम मध्ये आपल्याला जे काही प्रोडक्शनच्या रिलेटेड जे काही SOP असतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम, SOP प्रोसिजर्स, त्या फॉलो करायला जे काही गाईडलाईन्स आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे ते आपल्याला बंधनकारक आहे आणि त्याच्याच रिलेटेड हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. मग शेड्यूल एम काय आहे? द कोर कन्सेप्ट ऑफ GMP, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉर द फार्मास्युटिकल प्रोडक्शन इज इंट्रोड्यूस इन विच ऑफ द शेड्यूल. याचं उत्तर काय आहे? शेड्यूल एम. आपल्याला शेड्यूल एम माहीत पाहिजे, शेड्यूल G काय आहे, शेड्यूल H काय आहे, त्याच पद्धतीने शेड्यूल H, G, त्याच पद्धतीने C काय आहे, X काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. अशा पद्धतीने हे आपले विविध क्वेश्चन झाले. त्यानंतरचा आहे जो आहे हा आहे हॉस्पिटल फार्मसी किंवा विविध जे काही डिसइन्फेक्टंट असतात त्या डिसइन्फेक्टंटवर सुद्धा आपल्याला आपल्या DMARच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला पाहिलेलं आहे. यामध्ये विचारलेलं आहे की जे काही हॉस्पिटलमध्ये डिसइन्फेक्शन करण्यासाठी केमिकल वापरतात ते कोणतं आहे? फॉर्मल अल्डिहाइड. फॉर्मल अल्डिहाइड. आणि हे फॉर्मल अल्डिहाइडचं याचं पर्सेंटेज आपल्याला माहिती विचारतात. म्हणजे हा प्रश्न हा झालेला हा ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन झालेला आहे. तर याचं जे उत्तर आहे 37. जे काही कमर्शियल फॉर्मॅलिटी सोल्युशन त्यालाच आपण काय म्हणतो? फॉर्मॅलिन. लक्षात ठेवा हॉस्पिटलमध्ये फॉर्मॅलिन या नावाने हे माहिती असतं आणि फॉर्मॅलिन आणि याचं जे काही आहे याचं पर्सेंटेज आहे हे 37%. एवढं फॉर्मल अल्डिहाइड यामध्ये असतं. इट इज द 37 अप्रॉक्सिमेटली वेट which function as the extremely powerful disinfectant and sterilant in the clinical and pathological environment. आपल्याला माहिती आहे फॉर्मलडिहाइड जे काही OT वगैरे असतात, जे काही मोठे हॉस्पिटल असतात त्यामध्ये डिसइन्फेक्शन करण्यासाठी हे फॉर्मलडिहाइड त्याला काय म्हणतो आपण? फॉर्मॅलिन. फॉर्मॅलिन कशाला म्हणतो? 37% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ द फॉर्मलडिहाइड. इट इज नोन ॲज द फॉर्मॅलिन. त्यानंतर सिपेलेक्झिन ही जी आहे ड्रग त्याचा आपल्याला क्लास विचारलेला आहे. म्हणजे जे काही डिफरंट टाईप आहे मायक्रो अँटीबायोटिक्स आहे त्यांचे जे काही डिफरंट क्लासेस आहे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन यावर सुद्धा प्रश्न हे विचारलेले आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे की फर्स्ट जनरेशन सिपेलेक्झिन जे आहे ते फर्स्ट जनरेशन ड्रग आहे. सिपेलेक्झिन is the widely used oral first generation cephalosporin antibiotic that primarily target the gram positive cocci by inhibiting the bacterial cell wall synthesis. मग यावर
नेक्स्ट जो काही क्वेश्चन पेपर राहील त्यावर आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतो, हे ग्राम निगेटिव्हवर ऍक्ट होतं किंवा ग्राम पॉझिटिव्हवर ऍक्ट होतं. मग आपल्याला हे माहिती पाहिजे इथे हे ग्राम पॉझिटिव्हवर ऍक्ट होणारं अँटीबायोटिक आहे. त्याच पद्धतीने याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. यामध्ये हे जे काय आहे हे बॅक्टेरियल सेल वॉल सिंथेसिस हे काय करतं, इनहिबिट करतं आणि यामुळे बॅक्टेरिया किल करतं. मग एखादा अँटीबायोटिक जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम त्याचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. त्यानंतर एखादा जेव्हा आपण अँटीबायोटिक स्टडी करतो त्याचं आपल्याला स्ट्रक्चर हे माहिती पाहिजे. त्यानंतर त्याचा क्लास आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जे आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपल्याला हे माहिती पाहिजे. ह्या 3 गोष्टी तर आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. या 3 गोष्टी तर अतिशय बेसिक आहे. त्यानंतर त्याचं युजेस, त्याच पद्धतीने त्याचं जे काही डिसएडव्हान्टेजेस आहे ते माहिती पाहिजे. त्याच पद्धतीने आता जी काही रिसेंट कन्सेप्ट आलेली आहे ती आहे बॅक्टेरियल रेजिस्टन्स. आणि बॅक्टेरियल रेजिस्टन्स सुद्धा आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो. बॅक्टेरियल रेजिस्टन्स साठी गव्हर्नमेंटच्या सुद्धा खूप काही पॉलिसी आहे. जे काही टीबी आता रिसेंट गव्हर्नमेंटमध्ये जे काही पहिले टीबी मध्ये जे काही आपण ड्रग यूज करत होतो त्यामध्ये चेंज आपल्याला करावं लागलेलं आहे आणि त्याचं कारण काय आहे, हे आहे बॅक्टेरियल रेजिस्टन्स एक कारण आहे. त्यामुळे आपण जेव्हा फार्मसीचा सिलेबस किंवा टेक्निकलचा सिलेबस अभ्यास करतो तेव्हा आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये सध्या रिसेंटमध्ये गव्हर्नमेंटमध्ये काय चालतं किंवा सरकार याच्यावर कशा पद्धतीने वेगवेगळे स्कीम आणतं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आणि याची माहिती सुद्धा ही आपल्याला जे काही विविध वेबसाईट्स आहे त्यावर लगेच अवेलेबल होते. त्यामुळे आपल्याला पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटची जी काही इंडियन गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ती आपल्याला रेफर करणं सुद्धा गरजेचं असतं. असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो की जो आपल्याला पोस्ट देऊ शकतो आणि तो महत्त्वाचा ठरू शकतो. कारण की एका मार्कवर सुद्धा 10-10, 20-20 विद्यार्थी हे दिसून येतात. आता रिसेंट आपला DMARचा रिझल्ट लागलेला आहे. ते तुम्हाला लक्षात येईल की एका मार्कावर नॉर्मलायझेशन नंतर म्हणजे 170 वर सुद्धा 10-20 जण तिथं असतात. त्यामुळे 1 मार्क्सची किंमत ही खूप मोठी असते. त्यामुळे एक मार्काचा स्ट्रगलिंग हा बेसिक अभ्यास करून आपल्याला येऊ शकतो. त्यानंतरचा जर प्रश्न बघितला आपल्याला तो हा विचारलेला आहे, जो आपला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये आपल्याला ड्रग्स, त्याच पद्धतीने ॲडल्टेड ड्रग्स काय आहे, स्पुरियस ड्रग्स काय आहे, त्यानंतर ब्रँडेड ड्रग्स काय आहे, मिस ब्रँडेड ड्रग्स काय आहे, यावर डिटेल आपल्याला डेफिनेशन दिलेलं आहे. आणि त्या डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला पाठ पाहिजे आणि त्या डेफिनेशनची आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजे. जर ही कन्सेप्ट आपल्याला माहिती असेल तर आपण कोणत्याही पद्धतीने क्वेश्चन आला तर त्याला आपण टॅकल करू शकतो. एक तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येऊ शकतो किंवा त्या कन्सेप्टवर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तसंच हा प्रश्न आहे. यामध्ये विचारलेला आहे एनी ड्रग डिस्क्राइब्ड ॲज द फिल्थी प्युट्रिफाय डिकम्पोज सबस्टन्स इन द होल और द इन पार्ट्स इज टर्म ॲज. त्याला काय म्हणतात, एक तर स्पुरियस ड्रग झालं, मिस ब्रँडेड ड्रग झालं, सबस्टँडर्ड ड्रग झालं किंवा ॲडल्टेड ड्रग झालं. याचं साधारण उत्तर आहे ॲडल्टेड ड्रग्स. त्यानंतरचा हा प्रश्न आहे फार्माकोपिया. मी ऑलरेडी आपण जेव्हा सिलेबसचं डिस्कशन केलं त्यामध्ये सांगितलंय की फार्माकोपिया जे काही ऑफिशियल बुक्स म्हणतो आपण फार्मसीचे त्यावर सुद्धा प्रश्न येतात. मग फार्माकोपियावर कोणकोणते प्रश्न येतात तर फार्माकोपिया बेसिक व्हॉट इज द फार्माकोपिया काय राहतो. त्यानंतर फार्माकोपियाचे वेगवेगळे एडिशन कधी कधी निघालेले आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, त्यांची एडिशन कधी निघालेले आहे आणि त्यामध्ये फरक काय आहे आणि हे जी काही माहिती आहे ही आपल्या फार्माकोपियाचे काही ऑफिशियल वेबसाईट्स आहे त्यावर जाऊन आपण घेऊ शकतो आणि ते आपण बॅचमध्ये सुद्धा घेणार आहोत.
तर ब्रिटिश फार्माकोपिया पब्लिश्ड एव्हरी इयर, कोणत्या मंथमध्ये, एव्हरी इयर कोणत्या मंथमध्ये ब्रिटिश फार्माकोपिया हा पब्लिश केले जातो? याचं उत्तर आहे ऑगस्ट. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे काही फार्मसीचे क्वेश्चन आहे ते डिस्कस केलेले आहे. याच्यानंतर जे काही क्वेश्चन आहे आपण हे नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिस्कस करू किंवा नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू, धन्यवाद.